छत्रपती संभाजीनगरमधले उद्योजक संतोष लड्डांच्या घरी झालेल्या दरोड्याची आता आणखी एक उकल झालेली आहे। या प्रकरणी आज आणखी 4 जणांना अटक करण्यात आलेली आहे। लड्डांचा वर्गमित्र बाळासाहेब इंगोलेसह चौघांना आज अटक करण्यात आलेली आहे। बाळासाहेब इंगोले यानंच लड्डांच्या घरच्या सोन्याची टीप दिली होती अशी माहिती तपासामध्ये समोर आली आहे। बाळासाहेब इंगोलेचं लड्डांच्या घरी येणं जाणं होतं। इंगोलेनं अजिनाथ जाधव आणि जाधवनं गणेश गोराडे याला टीप दिली। त्यानंतर गणेश गोराडेकडून महेश गोराडेला सोन्यासंदर्भात टीप देण्यात आली आणि तिथून ही सगळी माहिती महेश गोराडेकडून देविदास शिंदेला देण्यात आली। इंगोले लड्डांच्या घरी जाताना भाजीपाला न्यायचा, तसंच 20 वर्षांपासून इंगोले लड्डांच्या कंपनीमध्ये कटिंग इन्चार्जच्या पदावर होता। विशेष म्हणजे डिसेंबर महिन्यात काही कारणांवरून लड्डा इंगोलेला ओरडले होते आणि त्याचाच राग मनात धरत इंगोलेनं ही टीप दिल्याची माहिती आहे। संतोष लड्डांच्या 5.5 किलो सोन्याच्या दरोड्यामध्ये आतापर्यंत 10 जणांना अटक करण्यात आलेली आहे। गुन्ह्याची उकल जरी झालेली असली तरी प्रत्यक्षात एवढं सोनं गेलं कुठे याचा शोध मात्र अजूनही लागलेला नाही। एकूण किती आरोपी आहेत सर? याच्यामध्ये यापूर्वी 6 आरोपी अटक केले आहेत आणि आज हे जे आज निष्पन्न झाले आहेत त्यांच्या अटकेची प्रोसिजर सुरू आहे 4 आरोपींची। जे सोनं गेले त्या संदर्भात तपास सोन्याच्या बाबीमध्ये आमचा तपास सुरू आहे। बाळासाहेब इंगोले जो आरोपी होता त्याची आणि या संतोष लड्डांचे काय संबंध होते, कसं त्याचं थोडक्यात सांगा। संतोष लड्डा आणि बाळासाहेब इंगोले हे एकाच गावचे आहेत, एक क्लासमेट आहेत। बाळासाहेब इंगोले हा त्यांच्याच कंपनीमध्ये काम करायचा 2006 पासून, त्यामुळे त्यांचे रिलेशन चांगले होते आणि त्याच्यामुळे त्याला नेहमी घरी जाणं येणं असल्यामुळे या गोष्टीची पूर्ण कल्पना होती। बाळासाहेब इंगोले जो आरोपी होता त्याची आणि या संतोष लड्डांचे काय संबंध होते, कसं त्याचं थोडक्यात सांगा। संतोष लड्डा आणि बाळासाहेब इंगोले हे एकाच गावचे आहेत, एक क्लासमेट आहेत। बाळासाहेब इंगोले हा त्यांच्याच कंपनीमध्ये काम करायचा 2006 पासून, त्यामुळे त्यांचे रिलेशन चांगले होते आणि त्याच्यामुळे त्याला नेहमी घरी जाणं येणं असल्यामुळे या गोष्टीची पूर्ण कल्पना होती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।